ओळखती स्त्री पुरुष स्त्री रूप झाली वृत्ती जग देखती स्त्री रूप आणि ज्याची वृत्तीत असणारी म्हणजे त्या ठिकाणी स्त्री रूप झालेले त्याला पुरुष सुद्धा असणारे स्त्री स्वरूप तरी असतो का कामामध्ये असणारा तो एवढा लुप्त झालेला असतो कामाने असणारा उन्मत्त झालेला असतो तो स्वतःच्या आईला आणि बहिणीला सुद्धा ओळखत नाहीये ही माझी आई आहे ही माझी बहीण आहे हे सुद्धा विसरून जातो कामाच्या स्वरूपामध्येच असणार प्रत्येकाला तो आणि स्त्री स्वरूपामध्ये बघतो अशी कामिकाची वृत्ती असणारी नागबाबा सांगतात भावाची सांगता गोष्टी माय बहिणींचा विकल्प मोठी इतरांची काय गोष्टी सकळ सृष्टी माझी अरे सकळ सृष्टी माझी या असणाऱ्या सृष्टी प्रांतामध्ये असणारं काय चाललंय याचं काय घेऊन बसतात महाराज सांगतात की बाप भावाची सांगता गोष्ट परंतु कामिकाची वृत्ती कशी म्हणजे माय बहिणीचा विकल्प पोटी बहीण भाऊ बोलत असतील ना तरी पण याच्या पोटामध्ये असणारी ढवळाढवळ होते विकल्प निर्माण होतो असा कामिक नावाच्या वृत्तीची असणारी परिस्थिती आहे या जगात काय चाललं असेल ते आपण ठरवायचं असं सांगू लागलं हनुमान साधुरत्न अगाध साधुरत्ने अद्वैत बोध नेने राक्षसांचे कपट भेद साधुत्वे शुद्ध मला अरे हनुमंतराय असणारा स्वतः साधू आहे साधू साधू माझे असणारा शिरोमणी साधू आहे रत्ने ओरिजिनल रत्न आहे बरं का डुप्लिकेट नाहीये आणि साधू असणारा स्वतः असल्यामुळं समोरच्या साधूला असणारा वंदन करण्यासाठी आलाय कशासाठी आलाय वंदन करण्यासाठी आलाय परिपाठ करण्यासाठी आलाय श्री संतांची या माता चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत असं वाटलं साधू महात्म्याचं दर्शन कारण का वंदन सगळ्यात श्रेष्ठ आहे लक्षात घ्या सगळ्यात सिद्धांत असणारी कशात असेल तर वंदनामध्ये आहे नम्रते भावामध्ये आहे म्हणून वंदन करण्यासाठी आला कारण ते साधू होता म्हणून त्या समोरच्या साधू कपटी आहे ते त्याला कळलं नाही बाबा दृष्टी तशी होते राममय झालेले म्हणून काळ दुष्टामध्ये सुद्धा तो रामच पाहत होता हनुमंतराय दर्शन घेण्यासाठी आले दिव्याश्रम अरे आनंदाच्या भरामध्ये दिव्य असणाऱ्या ठिकाणी रमणीय वातावरण बघितलं आणि त्या असणाऱ्या तपस्वी महात्म्याच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय आलेले जळय मुळय फळय सर्व असणारा बहारलेला तिथाचा असणारा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये आश्रम आहे कुटिया आहे आणि त्या कुटियामध्ये तो कालनेमी नावाचा साधू आहे आणि तिथं हनुमंतराय असणारा त्या महात्म्याच्या म्हणजे त्या साधूच्या दर्शनासाठी आलेले रोसो कार्या कुशळ आला देखोनी गोळांगुळ घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना आणि स्वतःच्या कार्यामध्ये असणारी कुशलता बाळगणारा हनुमंत छत्रभूत आमटे आणि त्यावेळेस कुशलता असणारे हनुमंतराय आणि त्यावेळेस डायरेक्ट आणि त्या आणि साधूचं दर्शन घेण्यासाठी त्याच्या पदस्पर्शन वंदन करण्यासाठी आणि हनुमंतराय तिथं आलेले आहेत अशी सुंदर शिकवण कथा आहे पुढील सुजेक डाके नाना प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। पैसो घातले वरासना